आता तुम्ही म्हणत असाल ही नेट कशाला आणली? आता ही नेट आणली आपण बाहेर टाकण्यासाठी. बाहेर टाकलेली नेट पुरी आपली फाटून गेली उन्हानं. त्यामुळे आपल्याला ही नेट आता बदलायची, जेणेकरून आपली गाडी सावलीत राहील. आता ह्या नेटला नुसता हातही लावला तर ती फाटू राहील. त्यामुळे आता ही नेट बदलणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणत असाल ही नेट तुम्ही फाडून टाकली काय? तर ही नेट फाडली नाही, हवा आली आणि पुरी फाटून गेली. चला मग आता आपण जाऊया शेतात, कारण की शेतात जाणं इम्पॉर्टंट आहे. शेतात आल्यानंतर मी मोटर बंद केली, कारण की आपण पेरेल आहे मेथी आणि मेथीत पाणी तुंबायला लागलं. त्यामुळे मेथीत पाणी तुंबल्यावर जळती असं म्हणतात. त्यामुळे मी केली मोटर बंद. त्या भागातही आपण मेथी पेरेल आहे, त्या ठिकाणी आपल्याला आता पाईप जोडून तो खालचा भाग भिजवायचा आहे. तर तो खालचा भाग भिजवण्यासाठी आपण केला आहे जुगाड. फक्त पाईप बदलाचा, म्हणजे जेणेकरून खाली डायरेक्ट पाणी जाईल. आपल्याला टप्पा बदलाचं काम नाही, कारण की आपण सगळे पाईप ऑलरेडी डायरेक्ट आथरून दिले आहे. आता गाऱ्याने पाय भरले म्हणल्यावर हे करणं आवश्यक आहे. तर आपण आलो इरीवर मोटर चालू करण्यासाठी. इरीत बघतो तर पाणी थोडंसं कमी होतं, त्यामुळे आपल्याला दुसरी मोटर चालू करून या इरीत पाणी टाकायचं होतं. त्यानंतर आपण चाललो आता कोळ्याच्या मळ्यात मोटर चालू करण्यासाठी, जेणेकरून या इरीत पाणी पडेल. आता त्या ठिकाणी आपली डायरेक्ट मोटरसायकल जाते. आपण ट्रॅक्टरच्या टायराने आपण रोड तयार करून गेले, त्यामुळे आपल्याला जायला काही प्रॉब्लेम नाही. आता शेतकरी असल्यामुळे असे कुटाने आपल्याला करावंच लागतात. आपली गाडी जिथपर्यंत जाणार तिथपर्यंत आपण नेणारच. इथपर्यंतच आपली गाडी जाते. या ठिकाणी आपण गाडी उभी करून देऊया. ही आहे आपली बाजरी, ही खुडाची राहिली आहे. काल तर खूप आभाळ आलं होतं, परंतु आज आभाळाचा पत्ता नाही. चला मग आपण आता जाऊया मोटर चालू करायला. आता तुम्ही म्हणत असाल ह्या चाब्या कशाला? ज्या ठिकाणी पेटी असेल त्या ठिकाणी चाब्या असतातच, परंतु ह्या पेटीत काही पैसे नाही. या ठिकाणी आपल्याला कुलूप लावावंच लागते, कारण की कोणी येतं आणि काड्या घालून जातं. त्यानंतर करूया आपण आता मोटर चालू. बरं झालं आपण लवकर आलो. पुरं पाणी वाया चाललं होतं, कोणातरी पाईप काढून बाहेर टाकला होता, त्यामुळे ते इरीत पाणी पडत नव्हतं. त्यानंतर आपण आल्या आल्या पहिलं इरीत पाणी टाकलं. रोडवर जमीन असल्याचा फायदाही आहे आणि तोटाही आहे. कोणी येतं आणि काही करून जातं. त्यानंतर आपण आलो पुन्हा आपल्या मेथीच्या वावरात. आता आपण जाऊया आणि बघूया. या ठिकाणी आपण मेथी पेरेल आहे. ती मेथी 8 दिवसानंतर पेरेल आहे. ती उगली का बघूया. आधीच लोक म्हणतात उन्हाळ्याची मेथी जळती. वा, मस्त उगू राहिली आपली मेथी. मला वाटतं आत्ताशी गेला कोंब आले, म्हणजे 2-1 दिवसात आपल्याला मेथी दिसून